तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या 61 निमित्त तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने 26 जुलै ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत शिवसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे। ही यात्रा खामगाव विधानसभा मतदारसंघातील 161 गावांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांनी दिली। या संदर्भात सोमवार 20 जुलै रोजी दुपारी 1 वाजता खामगाव येथील हॉटेल तुळजाई येथे आयोजित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यात्रेचा शुभारंभ श्री जगदंबा देवी संस्थान घाटपुरी येथे देवीचे दर्शन व पूजन करून करण्यात येणार आहे। यात्रेदरम्यान शिवसेना शाखांचे उद्घाटन, आजी माजी शिवसैनिकांच्या भेटी, शेतकरी व नागरिकांशी जनसंवाद, लोकांच्या समस्या जाणून घेणे तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। या यात्रेअंतर्गत 8 ऑगस्ट 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल अंधारे, उपजिल्हाप्रमुख गजानन धोरण, तालुका प्रमुख राजेंद्र। आता त्यांचा दौरा या निवडणुका मध्यंतरीच्या होत्या त्याच्यामुळे दौरा थांबलेला आहे। आता जे जळगावपर्यंत इकडं आपल्या नांदेड अकोला नाही झाला इथपर्यंत झालेला आहे। आता त्याची जी सुरुवात होईल ही शक्यतो आपल्या बुलढाणा जिल्ह्यापासूनच आता इथली होईल। आपण करू शकू तर करू आणि त्याला परत कामाला लावू। छत्रपती शिवाजी महाराज पुणे दाखल झाले या ठिकाणी आतापर्यंत खामगाव विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसलेले आहेत। त्या ठिकाणी ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही त्या गावामध्ये जाऊन त्यांचा सन्मान करणार आहोत की त्यांच्यावर पोलीस केसेसही झालेले आहे आणि त्यांनी खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाळासाहेबाला जे प्रेरित असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुखोनीवर चालण्याचे आणि आपल्या गावामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केलेली आहे। त्याच्यावर केसेस झालेल्या अशा लोकांचा सुद्धा आम्ही तिथे जाऊन सत्कार करतो। तालुका या ठिकाणी जवळजवळ 145 ठिकाणी त्यांचा प्रवासा लागलेला आहे। तर त्यांच्या जन्मदिनाचं सुद्धा औचित्य त्या दरम्यान असते। दरवर्षीच्या जन्मदिवसाच्या कार्यक्रमातसुद्धा तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे। या यात्रेचा जो प्रमुख उद्देश आहे जवळजवळ 161 गावांमध्ये शिवसेना या ठिकाणी संपर्क करणार आहे व शाखा उद्घाटनाचे कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहे। म्हणजे जुन्या शिवसैनिकांचा सन्मान व त्यांचे त्या ठिकाणी स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे। काही जनतेचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शिवसेनेचं काम, संघटनेचं काम मजबूत करणे असतील, थोडा हसी नक्की तर पण सुंदरगड सगळ्यात हसी तर त्यांची निधी सर्व केलेले आहे। 7 लाख रुपये निधी देण्यात येतो। त्यावेळेस 7 लाख दिले, 5 कोटी निधी आता येणार आहे। आपल्याकडे नजरेमध्ये काही असले एखादा महापुरुषाचा इथं आवश्यकता आहे तिथं सुद्धा ते निधी टाकणार।